केंद्र सरकारनं अवजड वाहन चालकांसाठी केलेल्या नव्या कायद्याच्या विरोधात देशभरात ट्रक चालक संपावर आहेत। अशात या आंदोलनाचे परिणाम पेट्रोल पंपावर देखील पाहायला मिळत आहेत। मुंबईतील शिवाजी पार्क येथील पेट्रोल पंपावर अनेक दुचाकी स्वारांची आणि चारचाकी वाहनांची गर्दी पाहायला मिळते। अशाच एका वाहन चालकाशी आम्ही संवाद साधला तेव्हा ते काय म्हणाले पहा। कमी मला तासभर झाला, तास सव्वा तास झाला। एक तासानंतर तुम्हाला पेट्रोल मित्र बोलले की असं की पेट्रोलची आता गर्दी वाढले, कारण काय मला काय माहिती नाही रे बोललो। नंतर बोललो मी चौकशी करतो बोलला। माझ्या मित्रांनी जेव्हा चौकशी केला त्यांनी, माझा मित्र बोलतोय की असं आहे की गव्हर्नमेंटनी काय तर ते ट्रकवाल्यांना काय तर नियम काढले, बोलतोय 7 लाख रुपये काय तर जे ऍक्सिडेंट करतात ना, ऍक्सिडेंट करून पळून जातात म्हणून त्यांना 7 लाख रुपये फाईन लावले, प्लस आणि त्यांना जेलमध्ये टाकणार असं मला बोलणार ते। त्याच्यावरनं मला समजलं की ह्याचं कारण काय असं काय एवढं काय माहिती नाही आपल्याला। मला एवढं माहिती आहे की असं तर बोललं, त्याच्यावरनं मी पण बघितलं, प्रत्येक ठिकाणी बघितलं की एक जाम आहे, पेट्रोल पंप सर्व ठिकाणी काय ठिकाणी बंदच पडलंय। आता तुम्ही इथे येण्या अगोदर किती पेट्रोल पंपला भेट दिली? मी झालं 3-4 ठिकाणी बघितलं मी, सर्व जाम, पूर्ण सर्व जाम, एवढी गर्दी आहे, काय ठिकाणी पेट्रोल पंप बंदच पडलाय। अच्छा, आता तुम्ही टाकी फुल केली आहे की? सध्या मी टाकी फुल केली, मी झोमॅटो काम करतोय, आता आम्हाला याच्याशिवाय काय कामच नाही। अरे किती दिवस काय यांचा असं 2-3 दिवस बोलतोय, आता किती दिवस लागेल ते माहिती नाही। त्या पोटापुरतीच आता आपल्याला एवढं चालू, त्यामुळे एवढं पेट्रोल टाकून घेतात 400 रुपये, काय करणार।